नमो उद्यान ने आता नुकतंच काही काळापूर्वी आतमध्ये फेरफटका मारला आणि 4 महिन्यामध्ये उद्यान प्रकल्प उभा राहू शकतो याच्यावर माझा विश्वास नव्हता. पण प्रत्यक्ष हे उद्यान पाहिलं आणि त्या निलेशच्या कामाची, सहकारी आहे त्याच्या कामाची मला खरंच ओळख झाली आणि म्हणून या सर्वांचं मी कौतुक करत असताना अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बांधवांना जास्त बोलणं, बराच वेळ चालला हा कार्यक्रम. पुढे माझ्यासाठी नवीन नाही, कार्यकर्तेही नवीन नाहीये आणि आता जी काही भाषणं झाली त्या पुढच्या 5 कोटी कसे मिळणार, विकासासाठी पैसा आणण्यासाठी कुठे हात मारावे लागणार वगैरेची चर्चा झाली. पहिल्यांदा सुरुवातीला सांगून ठेवतो, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे, निलेश राणेचे छोटे बंधू आहेत. निलेशचा कुठलाही तोंडात शब्द आला तो पडू द्यायचा नाही हे नितेशने आतापर्यंत संकेत पाळले. दुसऱ्या बाजूला नारायण राणे खासदार आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नितेश आणि मी निलेशच्या कुठल्याच कामात व्यत्यय येणार नाही, निधीत व्यत्यय येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे 5 कोटीचं काय होईल याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये, ती पूर्ण होईल. बाकी नियोजन करा. हा कुडा, हे कुडा मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्याचं सामाजिक, शैक्षणिक सर्वच बाबतीत हे विकसित कसं करता येईल, लोकांचं लक्ष कुडाकडे गेलं पाहिजे, नागरी सुविधांकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अजून काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो आणि हे कुडा निलेशच्या नेतृत्वाखाली नक्कीच प्रगती करेल आणि शहर सिंधुदुर्गातच नाही तर राज्यात नावारूपाला येईल. सुंदर, स्वच्छ, निरोगी आणि चांगला आदर्श नगरपालिका आणि जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख होईल आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. निलेशचं अभिनंदन करतो आणि नितेशचं पण अभिनंदन. नितेशचं आणि निलेश दोघांची कामं चांगली चाललंय. ही चांगला शब्द, अभिमान शब्द तुमच्याकडून कौतुक होताना वडिलांना काय वाटत असेल यावर मी भाष्य करणं योग्य नाही. अभिमान वाटतो, दोन्ही मुलांमध्ये अभिमान वाटतो की काम करावं. तर निलेश उल्लेख झाला निलेशच्या वक्तृत्वाबद्दल, त्याच्या विधानसभेतील भाषणावर. आज तो मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नाही, त्याची तुलना कोणाची व्हावी एवढा तो छोटा राहिला नाही. आज मी दिल्लीपर्यंत, मी लोकसभेत बसत असताना पण अनेक जण मंत्री आणि खासदार येऊन सांगतात आपके दोस्तों बेटे बहुत अच्छा काम कर रहे हैं, तो निलेश का कल भाषण सुना, बहुत अच्छा बात कर रहे हैं. नितेश कल दिल्लीला येऊन भेटतो काही मंत्र्यांना, त्यांना भेटल्यानंतर त्यांचे पण उद्गार ऐकल्यावर समाधान वाटतं, आनंद वाटतो. आणि त्यामुळे वडील म्हणून या दोन्ही मुलांना शाबासकी तर दिलेलीच आहे, कौतुक तर नेहमीच करतो आणि कौतुकांमुळेच ते चांगलं काम करतात असं जर म्हणालो तर ते त्यांच्यावर अन्याय केल्याचा होईल. मुख्यतः ते दोन्ही चांगले शिकले आहेत. शहरांचा, राज्याचा, देशाचा अभ्यास आहे त्यांचा आणि म्हणून ते कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करू शकतात हा माझा विश्वास आहे. ते काम करतात. प्रत्येकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना, अधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते आणि जनता या दोघांवर जे प्रेम करतं ते पाहून खरोखर
मला समाधान आनंद वाटतो. मी तुमच्या सर्वांचा अतिशय ऋणी आहे. अशी जनता सर्वांनाच मिळो म्हणून अशा जनतेसाठी मी रामेश्वर प्रार्थना करीन. आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, आपल्या मनोकामना पूर्ण करून कुडाळ जिल्हा सर्वांगीण विकसित जिल्हा म्हणून नावारूपाला येण्यासाठी निलेश आणि नितेशला दोघांना सहकार्य आपण द्याल अशी अपेक्षा करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.